पुढची बातमी बघूयात। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरती ओवैसींनी पलटवार केलाय। ते अमरावतीमधल्या प्रचार सभेमध्ये बोलत होते आणि यावरती आता नवनीत राणा यांनी देखील उत्तर दिलंय। सोबत नवनीत राणाच होत आहे 4 नाही 8 कर असं त्यांनी उत्तर दिलं। पहिले तर ओबीसीने हे उत्तर द्यावं की मी जे म्हटलंय जे डेमोग्राफी चेंज होत आहे पूर्ण देशाची भारताची, त्याच्यामध्ये आसाममध्ये जसे घुसपेटी येऊन 200% त्यांची संख्या वाढत आहे। मुंबईमध्ये पहिले 10% होते, आता 30% आहे। वेस्ट बेंगॉलमध्ये जसं त्यांचं प्रमाण घुसपेटींचं वाढलेलं आहे। आणि यांचे जे मौलाना आणि हे लोक म्हणतात कुगडे नाही, ओबीसी म्हणते मेरे को 6 है, तुमको ये देश में रहना नहीं है क्या? अगर 6 तुम 8 करो 10 करो 20 करो, जिनको इस देश में रहना है वो देश के कानून और संविधान को मान के इस देश में रहना है। अगर आपको ज़्यादा करने तो पाकिस्तान चले जाओ। मी तर हेच म्हणन की यांची सिनियर सिटिझनशिप आहे देशाची 30 काढून यांना इथून हकललं पाहिजे आणि पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। तिथे 10 करावं आणि 20 करावं। हे पाकिस्तानवाले पाहत राहीन आणि हे पाहत राहीन। यांचे पक्षाचेही जेवढेही पक्ष इलेक्शन कमिशनने यांना परवानगी दिली आहे, परमिशन दिली आहे, सगळे रद्द केले पाहिजे आणि सरळ यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। मग वहाँ जाके 10 और 20 करना। ज्या पाकिस्तानवर बांगलादेशमध्ये एवढा हल्ला झाला मायनॉरिटीवर, तर एक तोंडातून हे बोलले नाही। हे कायचा पक्ष चालवतात? फक्त पाकिस्तानचे झंडे घेऊन फिरण्यासाठी आमच्या देशामध्ये हे पक्ष चालून राहिले काय? इलेक्शन कमिशनरने यांच्या पार्टी रद्द केली पाहिजे आणि यांना 10-10, 12-12, 15-15, 20-20 करणारे जे लोक आहे त्यांना उचलून पाकिस्तानमध्ये फेकलं पाहिजे। या होत्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।